नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी शेफ समाधान आपल्या चर्चा पिकांची व चर्चा हिताच्या चॅनलमध्ये सरचे स्वागत करतो. तर आजचा पॉईंट घेतलेला आहे तर आपण शेतकरी बंधूसाठी सगळ्यात महत्त्वाचा राहणार आहे. आजचा पॉईंट म्हणजे असा आहे की सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे बऱ्याच जणांनी शेतकऱ्यांनी जे नाव ऐकलं असेल, दुकानदाराच्या तोंडून बऱ्याच जणांनी नाव ऐकलं असेल. सीवीड एक्स्ट्रॅक्ट म्हणजे समुद्री शेवाळ. आता मी समुद्री शेवाळ म्हणलं म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना वाटेल की समुद्रापासून समुद्राच्या ह्याच्यामधून शेवाळ गोळा करून त्यांनी जशाल तसं बॉटलमध्ये भरतात काय की. तर असा विषय नाही आहे. तर मेजर आपलं जे शेवाळ राहतं ते समुद्रामधून काढून त्याच्यामध्ये जी आपली कंपनी राहते औषधाची, तर त्या कंपनीच्या ह्याच्यामध्ये आणून त्याच्यामध्ये लॅबमध्ये त्याचं टेस्ट करून पुन्हा त्याच्यानंतर आपलं जे आहे ते बॉटलमध्ये आपल्याला त्याच्या विथ जे समजा मायक्रोन्यूट्रंट राहतात किंवा अन्नद्रव्य राहतात, तर त्याच्यासोबत आपल्याला एकाग्र करून आपल्याला नंतर ती बॉटल फवारण्यासाठी देतात. तर मेजर आपण समुद्री शेवाळाचा विषय जाणून घेऊन नेमकं समुद्री शेवाळ काम कसं करतं. तर काम असं करतं, समजा आपण आता समजा ढगाळ वातावरण राहिलं आपलं पावसाळ्यामध्ये बरेच दिवस, समजा 10 दिवस 10 दिवसापर्यंत कमीत कमी आपलं ढगाळ वातावरण राहतं. बऱ्याच ठिकाणी आता समजा यावर्षी बी बऱ्याच 10 दिवस आपलं ही सूर्यप्रकाश पडला नाही, तर त्या ठिकाणी समजा आपले भाजीपाला पीक असेल, मिरची असेल, टोमॅटो असेल किंवा कुठलंही पीक जे असेल आपलं, तर त्यामध्ये काय फुलगळीची समस्या येते त्या टायमिंगला वातावरणामध्ये, कारण वातावरणच तसं होतं. तर त्यामध्ये आपल्याला समुद्री शेवाळ जे राहतं सगळ्यात जास्त फायदेमंद आहे पिकाला सोडण्यासाठी. जे की सगळ्यात जास्त फायदेमंद आहे ते आपलं सीवीड एक्स्ट्रॅक्ट सोडण्यासाठी. म्हणजे सीवीड प्लस मायक्रोन्यूट्रंट असेल तर त्याहूनही चांगलं. तर मेजर म्हणजे आपण त्याबद्दल चर्चा करू. समुद्री शेवाळाचं नेमकं समुद्री शेवाळ जे की समजा सूर्यप्रकाश न पडताही ते जिवंत कसं राहतं. तर मेजर जे आहे ते आपलं शेवाळ जे राहतं एकदम जमिनीच्या खालच्या लेवलला, समुद्री सपाटीपासून एकदम खाली राहतं. तर समुद्री सपाटीपासून खाली राहतं तर बिना सूर्यप्रकाशाचं हे स्वतःचं अन्नद्रव्य स्वतः तयार करतं. मेजर आपलं शेवाळ राहतं ते स्वतःचं अन्नद्रव्य स्वतः तयार करतं. तर मेजर तेच काम आहे. आपल्या पिकावर समजा पडल्याच्या नंतर किंवा सूर्यप्रकाश जरी नसेल तरी हे पिकावर पडल्याच्या नंतर आपल्या पिकाला म्हणजे त्याची स्वतःची सवय लावतं की समजा तू अन्नद्रव्य तयार कर, असं समजा म्हणू शकतो आपण. तर ते त्याच्यावर पडल्याच्या नंतर स्वतःचे अन्नद्रव्य स्वतः तयार करायला लावतो. तर मेजर हे काम आहे आपलं सीवीड एक्स्ट्रॅक्टचं. तर आपण हे जाणून घेऊ. हे झालं आपलं काम की समुद्री शेवाळ नेमकं येतं कसं हे आपल्याला माहीत झालं समजा, किंवा त्याच्यावर आपण बिना सूर्यप्रकाशाचं ते काम कसं करतं ते आपण ते पाहिलेलं आहे. तर मेजर आपण समजा मार्केटमध्ये कोणती बॉटल आपल्याला चांगली वाटली किंवा अवेलेबल आहे मार्केटमध्ये, जे की आपल्याला समुद्री शेवाळ तर भेटेल, उलट त्याच्यासोबत आपण जे मायक्रोन्यूट्रंट राहते किंवा सूक्ष्म अन्नद्रव्य राहते तर ते त्याच्यामध्ये कसे येते आपण ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ. म्हणजे आपण जे बॉटल आहे ती षण्मुख ॲग्रीटेक लिमिटेड कंपनी जी आहे आपण त्याचं वापरा, कारण बऱ्यापैकी त्याचा चांगला रिझल्ट येतो. तर मेजर मी बॉटल दाखवतो तुम्हाला. तुम्हाला नंतर लास्टला याचा बॉटलचा फोटो दिसून जाईल, त्यावर मायक्रोन्यूट्रंट कोणते, समुद्री शेवाळ किती, तर ते त्याच्यामध्ये दिसून जाईल. तर मेजर मी ह्याच्यामधले जे कंटेंट आहे आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करतो. तर मेजर ह्याच्यामध्ये जे आहे ते पोटॅशियम दिलेलं आहे बघा. पोटॅशियम जवळपास ह्याच्यामध्ये 9000 ppm येते, 9000 ppmच्या आसपास पोटॅशियम येते. त्याच्यानंतर जे सल्फर जे आहे आपलं, तर सल्फरच्या जवळपास ह्याच्यामध्ये 6000 ppm पर्यंत सल्फर येतं. प्लसमध्ये जवळपास कंटेंट ह्याच्यामध्ये 9-10 कंटेंट येतात. तर सल्फर जवळपास 6000 ppm येतं. कॅल्शियम जे आहे ते एक 900 ppm पर्यंत येतं. मॅग्नेशियम जे आहे ते आपलं जवळपास 4500 ppm पर्यंत येतं. त्याच्यानंतर सोडियम जे त्याच्यामध्ये 10 ppm पर्यंत येतं. फेरस जे आहे ते आपलं 5 ppm पर्यंत येतं. आणि जे झिंक राहतं, झिंक बी याच्यामध्ये अवेलेबल केलेलं बघा. ह्याच्यामध्ये किती अवेलेबिलिटी आहे, तर झिंक जे आहे ते ह्याच्यामध्ये कमीत कमी एक 12 ppm पर्यंत येते. बोरॉन जे आहे आपलं ते 1.5 ppm म्हणजे 1.5 ppm पर्यंत येते. आणि जे कॅल्शियम राहतं ह्याच्यामध्ये, तर कॅल्शियम बी 1 ppm पर्यंत आहे. आणि मॉलिब्डेनम जे की सगळ्यात म्हणजे 0.3 ppm पर्यंत आहे. म्हणजे जवळपास ह्याच्यामध्ये ppmच्या हिशोबानंच हे केलेलं आहे. आपण बऱ्याच जणांनी ऐकलं असेल की समजा निंबोळी अर्कच बऱ्यापैकी ppmच्या ह्याच्यामध्ये येतं, तर असं नाही. ह्याच्यामध्ये आपण जे मायक्रोन्यूट्रंट सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहे ते ppmच्या वाईज येतं. तर ह्याचे बरेचसे फायदे आपल्याला पिकामध्ये होतात. ही कमीत कमी 1 लिटरची बॉटल आपण सोडू शकता, किंवा जे स्प्रे करायचं असेल समजा आपल्याला भाजीपाल्याच्या पिकावर स्प्रे करायचं आहे आपल्याला, तर त्याच्यावर आपण कमीत कमी ह्याचा वापर जे आहे ते 15 लिटरसाठी 50 ml पर्यंत वापरू शकता. तर ह्याचा आपण लास्टला तुम्हाला फोटो ह्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर
तर अशाच लाईक सबस्क्राईब करून घ्या, कारण व्हिडिओ बरेच जण पाहताय पण सबस्क्राईब करून घेत नाहीत. तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.